नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीमध्ये आज नेमकं काय घडलंय पाहूयात. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा निर्णय कसा चुकीचा होता हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार मुळातच निवडणूक आयोगाला नाही, मग त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना कसं दिलं असा सवाल उपस्थित केला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता अपात्रतेचा. 21 जून 2022 रोजी जेव्हा एकनाथ शिंदे 15 आमदारांसह सुरतला गेले, त्यानंतर लगेचच त्या आमदारांना अपात्र ठरवणं गरजेचं होतं असं सिब्बल यांनी म्हटलंय. मात्र यावर शिवसेनेचे वकील प्रतिवाद करू शकतात आणि तो असा की त्या काळात विधानसभेला अध्यक्षच नव्हते. नरहरी झिरवाळ हे उपाध्यक्ष होते आणि त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नव्हता असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी याआधी सुद्धा केलाय. त्यामुळे पुढच्या सुनावण्यांमध्ये शिंदेंचे वकील काय प्रतिवाद करतात ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. दरम्यान कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे, त्यातले महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. बसपाच्या केसमध्ये काय झालं या संदर्भात कपिल सिब्बल यांनी अनेक पुरावे दिले. पक्षांतर कायदा लागू होऊ नये म्हणूनच 37 आमदारांची गरज होती. बसपाच्या केसबाबत त्यांनी हे पुरावे दिले. आधी बसपाचे केवळ 13 आमदार सोडून गेले होते, तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी कुठलाच निर्णय घेतला नाही. जर तेव्हा तो निर्णय घेतला असता तर ते 13 आमदार अपात्र ठरले असते. हळूहळू अधिक आमदार सोडून गेले, मग आकडा हा 37 वर पोहोचला. त्यानंतर अध्यक्षांनी फुटीर गटाला तातडीनं मान्यता दिली. पण पहिल्या खेपेत जे आमदार फुटले त्याची दखल अध्यक्षांनी घेतली पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला होता असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. एक एक करून आमदार सोडून जातात, हे घडूच देता कामा नये असंही म्हटलं. 1/3 आमदार संख्या पूर्ण होण्याची वाट अध्यक्ष पाहू शकत नाही असाही युक्तिवाद केला. तसं केलं तर ते 10व्या परिच्छेदाविरोधात असेल असं म्हटलंय. कपिल सिब्बल यांच्या मते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा तसंच झालेलं आहे, कारण कायद्याचा मुख्य हेतू पक्षांतर थांबवणं आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं हा हेतू नव्हे. त्यामुळे अध्यक्षांनी अपात्रतेच्या तक्रारीवर तत्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे असं म्हटलंय. पण शिवसेनेच्या बाबतीत अध्यक्षांनी नोटिशीचं उत्तर हे 2023 मध्ये दिलंय, जी फूट 2022 मध्ये पडली होती. म्हणजे अध्यक्षांनी शिंदेंना मुख्यमंत्री होऊ दिलं, परिस्थिती हवी तशी होऊ दिली असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये युक्तिवाद केलाय. त्यानंतर अध्यक्ष म्हणतात आधी निवडणूक आयोगाकडे जा. मात्र तोपर्यंत बराच उशीर सुद्धा झाला होता. देशात कायद्याचं राज्य राहावं यासाठी नवा कायदा लागू घालून देण्याची संधी कोर्टासमोर आहे अशी विनंती सुद्धा त्यांनी कोर्टाला केली आहे. केवळ हे कोर्टच देशातील लोकशाही टिकवून ठेवू शकतं असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय. संसद कायदे बनवत राहील, पण त्या कायद्यांची चाचणी इथं कोर्टातच होणार आहे. जो कोणता पक्ष सत्तेत असतो तो अपात्रतेच्या अर्जांवर निर्णय येऊ नये यासाठीच प्रयत्न करत असतो असाही युक्तिवाद केलाय. तर यावर कायदेतज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांनी काय मत व्यक्त केलंय ते पाहूयात. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेना गटांमधला वादाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडनं उद्धव ठाकरे गटाकरिता करण्यात आला. प्रामुख्याने पाहिला गेला तर त्यांचा जास्त भार हा आमदार अपात्रते बद्दल होता. माननीय इलेक्शन कमिशननी मागे जेव्हा त्यांचा निकाल दिला होता, जो आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आता अपीलमध्ये चॅलेंज केला गेला आहे, त्याच्यात आमदार अपात्रतेचा निर्णय न घेता चिन्हाचा आणि पार्टीचा निर्णय दिला होता आणि त्यावरती भर देऊन कपिल सिब्बल यांनी आज त्यांचा युक्तिवाद केला आहे. मूळतः मुद्दा असा आहे की पार्टी कुणाची किंवा चिन्ह कुणाची हे जेव्हा आपण संबोधतो तेव्हा त्या पार्टीची घटना, त्याच्या प्रत्येक घटकाचा कल कुणाकडे आहे, म्हणजे अगदी बूथ लेवल
लोकल लेवलचे त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, तिथपासनं लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार, ते एमएलए, एमएलसी, एमपी, राज्यसभा, लोकसभा हे सगळे पकडण्यात येतात. आणि त्याचा अंदाज घेऊन, कॉन्स्टिट्यूशनचा अंदाज घेऊन आणि लोकप्रतिनिधींचा अंदाज घेऊन या सर्वांचा निकष काढून मग चिन्ह कुणाचे हे ठरवणं अपेक्षित असतं. असा हा एक मूळता एक कायद्याचा भाग आहे जो त्यांनी मांडण्यात आला. परंतु त्याचबरोबर ते लक्षात न घेता फक्त लोकप्रतिनिधींची संख्या बघून हा निर्णय दिला आहे असं त्यांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयासमोर होतं. ह्याचं कारण हे पण आहे, कारण जेव्हा इलेक्शन कमिशननी हा निकाल दिला होता तेव्हा आमदार अपात्रतेचा निर्णय अजून आला नव्हता. आणि अँटी डिफ्लेक्शन लॉ ज्याला म्हणतात तो भारतामध्ये आधीपासूनच आहे. त्याचा वापर करून जे आमदार शिंदे गटात गेले होते त्यांच्या विरोधात इलेक्शन कमिशन समोर पिटिशन देखील पेंडिंग होत्या. आणि तो नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे न बघता जो इलेक्शन कमिशननी पार्टी आणि चिन्हाचा निकाल दिला आहे तो अमान्य करावा असा साधारण फोकस किंवा भार हा आज कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये होता असं म्हणता येईल.